ध्येयवाद इतका कंजूस का असावा हे मला आधी नाही समजायचं. आता समजतंय की ध्येयवादाला सुद्धा व्यवहार असतो. आता कसं बोललास? अरे व्यवहार चुकत नसतो. खरंय, चुकतो ते आपण आदर्श वगैरे ओळखण्यात. आता तुला पंख फुटले हो ना, त्यामुळे 1 तारखेला यायचं आणि पगार घेऊन जायचा. महाराष्ट्रातल्या मागासलेल्या जातींचा विकास व्हायला हवा असं तुम्हीच म्हणता ना सर. आम्ही समाजवादी समध्यांबरोबर घेतो. एकमेका खोट देऊ अवघे धरू सुपंथ. मप्या किती बी त्रास होऊन दिले करा, पण तू शिक्षण सोडायचं नाही. मी प्राध्यापक लेक्चरर नव्हे, हेड ऑफ द मराठी डिपार्टमेंट. कै मातोश्री गयाबाई सुतराम मुंडाशे कला आणि वाणिज्य महाविद्यालय की मी प्रोफेसर झालो आहे. जात काय तुमची? सोनकांबळे. तसे आम्ही क्षत्रिय, पण आमचे पूर्वज म्हणजे होळकरांचे पदरी होते. जेव्हा होळकरांनी पुणे लुटलं तेव्हा आमच्या पूर्वजांनी फार पराक्रम गाजवला होता. कॉलेज म्हणजे का मजाक वाटली का तुला? आज तुला धावतोच थांब. सगळ्या कॉलेजच्या पोरी समोर त्यानं माझं कान फाडलंय. नाही उकळात घालून काढला त्याला. सरपंचाची कुळी सांगणार नाही. आपल्याला शिकवायला नवीन पाखरू येते कॉलेज मध्ये. नवीन पाखरू आपल्याला शिकवणार. आम्हास कसली दुनियादारी. काय म्हणताय नलिनीताई? नलिनीबाई काय म्हणतात? पोरं कुणाची पोरं? आपली. म्हणजे ही आपली कॉलेजची. माझ्या घरच्यांचा तर प्रश्नच नाही, कारण मला घरच नाही. तू तुझ्या घरी विचार ना. नको, मला भ्या वाटते बघ. तुझं ते प्रेम फार दिस लपणार नाही. तुला सांभाळून राहायला पाहिजे. काम रीतीसारखी व्हायलाच पाहिजे. अनुभवानं माणसं शाने होत्यात, धीड शाने बी होत्यात. हो ना सर. फेकून देऊ. अरे किती मोठा झाला तरी डोक्यातली जातपात जात नाही तुमच्या. एक गोष्ट मात्र खरी आहे की तो ओबीसी पैकी आहे. तुमची चर्चा बघून आम्हाला बी तुमच्याशी चर्चा करायची वाटली. आम्हास कसली दुनिया. आजपर्यंत मी तुझ्यासोबत जे वागले, आपलं नातं, आपलं जे काही घडलं ते सगळं व्हायला नको होतं. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ मी आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तू, असं म्हणता म्हणता आपण सगळेच वाट चुकलोय.